आणि मग त्याला तुपाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मिरची पण घालायची त्याच्यात आणि मग लिंबू पिळायचं आणि मग कोथिंबीर भिरभिरायची. कळलं? भैया माई, अजून तुम्ही तयार नाही? आपल्याला जायचं होतं ना घाऱ्यांकडे. मी काय राहिलं असेल काही काम, कुकर वगैरे लावायचं असेल तर मी करते. त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही याल तयार होऊन. आपण कुठेही जायचं नाही. अहो पण माई, आपलं बोलणं झालं होतं. जेव्हा तुम्ही म्हणालात ना की तुझं म्हणणं मला पटतंय वसुधा, आपण जाऊया घाऱ्यांकडे. नाही, आपण नाही, मी एकटी जाणार आहे. पण माई, मी शर्मिष्ठाची आई आहे, तर मग मी नको का यायला तुमच्या बरोबर? जा विचारावं लागेल ना. हेच नकोय मला. ही जी तुझी भाषा आहे ना, जाब विचारणं वगैरे, तेच नकोय मला. हे बघ, त्यांच्याशी बोलायला हवं, हा तुझा मुद्दा पटलाय मला. पण माई, मी पण ते काय आपले देणेकरी नाहीये. त्यांच्याशी तारतम्य बघून डोकं शांत ठेवूनच बोलायला हवं आणि ते तुला आयुष्यात कधी जमणार नाही. हे बघ, घरातल्या घरातली गोष्ट वेगळी आहे. तुझ्या स्वभावाची, तुझ्या भाषेची, तुझ्या बोलण्याची, तुझ्या चिडचिड करण्याची आता आम्हाला सवय झाली सगळ्यांना. त्या सकट आम्ही सगळ्यांनी तुला स्वीकारले, पण त्यांच्याकडे मी हा धोका पत्करू शकत नाही. माई, मला मुळात हा विषय नाजूक आहे. तो शांतपणेच हाताळायला हवा. शब्दाला शब्द वाढत गेला ना तर तिसरंच काहीतरी होऊन बसायचं आणि ते मला नकोय. म्हणून गेले तर मी एकटीच जाणार, नाहीतर कोणीच जायचं नाही. काय पटतंय तुला? नाही, जा तुम्ही एकट्या. नाही, कारण होकाराचा नकार का झाला हेच तर कारण कळायला पाहिजे ना आपल्याला. तर तुम्ही जा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी नाही जात. कारण कळणं महत्वाचं आहे. जा जा. बरं, मग मी इकडचं काही आवरू का? इकडचं मी बघते, तू नको बघूस. तू साडी आवरून बस, बाकीची कामं बघ काय काय आहेत ती. बदल जा. जा जा. बरं लगेच. अमृता, किती वेळा तुला सांगितलंय मी, स्वयंपाकघरात मोबाईल आणायचा नाही. माई, अर्जंट आहे, सॉरी. बरं जा, लवकर ये. एक मिनिट थांब कियारा. व्हॉट? 1 मिनिट अमृता? बोल. इथे माझा जीव जायची वेळ आली आणि तुझं अजूनही 1 मिनिट चालू आहे. अगं कियारा, तुला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही का ग? मी इथे किती टेन्शन मध्ये, तुला काहीही कल्पना नाहीये. आणि अक्षय गेलाय बँगलोरला त्याच्या ऑफिसच्या कामासाठी. मला इथे मरायला सोडून गेलाय का तू? आता अर्ध्या तासात डॅड माझी आणि अर्जुनची एंगेजमेंट करतायत इथे गोव्यात. म्हणूनच मी सांगत होते अक्कीला की मी नाही जात गोव्याला. त्यांनी माझं एक पण नाही ऐकलं. मी त्याला म्हणलेलं की आपण पळून जाऊया, बट नाही, ही डिडंट लिसन टू मी. आता फक्त सुसाईड करणंच आहे माझ्या हातात. अगं कियारा, तू शांतपणे विचार कर ना. अगं, बाहेरून बोलणं खूप सोपं असतं. एकदा माझ्या जागी येऊन विचार करून बघ काय होत असेल माझं. हे बघ, अर्जुन मला समंजस वाटतोय, तू एकदा त्याच्याशी बोल. आर यू मॅड अमृता? आणि काय बोलू मी त्याच्याशी?
की माझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि आम्ही तिघं मिळून तुला उल्लू बनवतोय? आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस? माझं हे म्हणणं आहे की तू अर्जुनशी एकदा बोल, हवं तर तुझ्या डॅडींशी पण बोल की तुमच्या सांगण्यावरून मी आता एंगेजमेंट केली आहे, पण लग्नाच्या आधी आय नीड सम टाइम. कारण माझ्यासाठी हे लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही आहे. मला माझं रिलेशनशिप डेव्हलप करायचं आहे, त्यामुळे लग्नाच्या आधी मला माझ्यासाठी वेळ हवा आहे. हां, तू असं बोल आणि आय थिंक अर्जुन समजून घेईल तुला. ठीक आहे, तू जसं सांगितलं मी तसंच करते. बट आय हेट अक्की. जाऊन सांग त्याला. बोल. अर्जुन, यू सिरियसली लव्ह मी? Of course. And you? Do you love me? वसुधा, तुझ्या फेऱ्या मारण्याने माझे पाय दमलेत आता. बसतेस का जरा? आणि तू अशा फेऱ्या मारल्यास म्हणून माई लवकर परत येणार आहेत का? बस जरा स्वस्थ. आता जीवाला स्वस्थता नाही माई येईपर्यंत. काय बरोबर ना अमृता ताई? तिला का ग बोलतेस सारखी? उगाच आपलं. हो ग हो, मी उगाच डाफरते. उगाच का खरोखर? येऊ देत ना माईना, मग कळेल. मग माई आल्या. माई बसा ना. माई बसा. माई सांगा ना काय झालं? सुधा, अगं थांब ना जरा. जरा दम तरी घेऊ दे त्यांना. भाग्यश्री, जरा गुळाचा खडा आणि माठातनं पाणी आण जरा प्यायला. तेव्हा जे काही करायचंय ते आजच होऊन जाऊ दे. मला हा ताण सहन होत नाहीये. माई सांगा ना काय झालं? सांगा ना काय कळलंय ते. शर्मिष्ठा कुठे? शर्मिष्ठा? शर्मिष्ठाला का बोलवताय? हा हा, तिचं लग्न या भवानीने मोडलंय हे सांगायचं असेल समोरासमोर त्यांना. माई, शर्मिष्ठा आहे घरात, आणू का बोलवून तिला? जा तिला बोलवणं.
माई शर्मिष्ठा, चल माझ्या बरोबर. शर्मिष्ठा, हे जे काही घडलंय ना ते खूप क्लेशदायक आहे माझ्यासाठी. ह्या सगळ्यात एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का बाळा? ह्या सगळ्यात तू मला परक करून टाकलंस. आणि जी अजूनही आपल्या घरात एकरूप झालेली नाहीये तिला मात्र तू आपलं मानलंस. शमू, माझ्या अंगाखांद्यावर वाढलीस, तू खेळलीस. लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्ट तू माझ्याशी बोलत आलीस. वसुधाला नाही कधी काही सांगितलंस तू, पण मला मात्र सगळं सांगत होतीस. तुझं मन मोकळं करायचीस. अगदी शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी केलेल्या मस्करीपासून ते अभ्यासातल्या प्रश्नांपर्यंत. मला वेडीला काही कळो न कळो, पण तू घडाघडा बोलायचीस ग माझ्याशी. आणि जी गोष्ट मलाच सांगायला हवी होतीस ती मात्र भलतीलाच कोणाला तरी सांगितलीस. माई इतकी परकी कधीपासून झाली ग तुला? शर्मिष्ठा, घरांकडे मला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. घरातल्या मुलांवर आम्ही खूप चांगले संस्कार केले, त्या भ्रमात होतो आम्ही. एका क्षणात तू आम्हाला परख केलंस. माई शर्मिष्ठाला घेऊन आत का गेलेत ना मला काही अंदाज येत नाहीये. हे म्हणजे कसं आहे ना, चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यासारखं आहे. पुढे ग वसुधा, किती बोलशील? आणि तुझी एवढी का खात्री आहे की अमृताचा याच्यात हात आहे म्हणून? वा, अरे वा. येता जाता जे काही हल्ली मला बोलतेस ना तू, मी तुझी थोरली जाऊ आहे. विसरली नाही, विसरणार नाहीस ग तू. हिने विसरायला लावलंय तुला. वसुधा, जरा थांब. अमृता, सांग बरं तू हिला की तुझा याच्याशी काहीही संबंध नाहीये म्हणून. सांगा. हा हा हा. अमृता, घ्या हातच्या काकणाला आरसा कशाला घ्या. असं काही नाहीये वसुधा. तू तिच्यावर बिनबुडाचे आरोप करतेस ना, म्हणून ती घाबरली. अगो बाई. आणि जाऊ दे, आता कोणीच काही बोलायला नको. माई आल्यानंतर सांगतील आपल्याला काय आहे ते. ही माई नावाची ढाल बरीच सापडली आहे ना तुला. लवकरच येईल ती वेळ. शर्मिष्ठाला बंद दाराआड बोलणी बसतायत. काय होणार काय माहिती. मान्य आहे ती तुझ्या बरोबरीची आहे, म्हणून तुझं मन मोकळं केलं असशील तू. पण ती ह्या घरची सून आहे ना, मग तिचं कर्तव्य नव्हतं आम्हाला कोणाला सांगायचं? आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतं तिनं?
अमृताने आम्हाला कुणालाही न सांगता सवरता सरळ ती घरांकडे निघून गेली तुझं लग्न मोडायला. कुठल्या नात्यानं, कुठल्या अधिकारानं? आमची सून ह्या नात्यानं ना, आमची सून या अधिकारानं ना. मग हे सगळं करत असताना तिला ह्याचं भान होतं का की घाडग्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतोय आपण? आणि ते सुद्धा परक्या माणसांसमोर. आणि तुला तरी लग्न का मोडायचंय? तर तुला पुढे शिकायचंय. शर्मिष्ठा, हसावं किरडावं हेच मला कळेन असं झालंय. अगं आपल्या घरात कधी कुणाला शिक्षणासाठी मनाई केली आहे का आपण? आणि अगं घरांकडची मंडळी खूप समजूतदार दिसली मला. लग्न झाल्यानंतर त्यांनी तुला शिकू दिलं असतं ह्याची मला आणि अण्णांना खात्री आहे. आणि मला एक कळत नाही, लग्न झाल्यावर आपलं शिक्षण अर्धवट राहील असं का वाटलं तुला? ते नंतरही झालंच असतं ना. आम्ही सांगितलं असतं त्यांना बाळा. आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बरोबर असतात. लग्नही वेळच्या वेळीच व्हायला पाहिजे. वय वाढलं ना की सगळ्या गोष्टी बिनसतात. आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन नाही चालत. हे सगळं तू आम्हाला तेव्हाच सांगितलं असतंस ना, तर तेव्हाच आम्ही तुला समजावलं असतं. आणि हे जे आपल्या घाडग्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले ना, ते टळले असते. आई, आई खरंच ग, खूप घाबरले होते मी. ते अमृताचं झालं तेच माझं नको व्हायला. जा, तोंड धु स्वच्छ. क्लासला जायचं असेल ना तुला, जा. नाही, साखरेत घोळवा, तुपात तळा, तरी कारला आपला कडूपणा सोडत नाही म्हणजे नाहीच. त्यातली तुझी गत झालीये ना अमृता. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता घरच्यांना विश्वासात न घेता परस्पर कारभार करण्याची तुझी खोड काही जात नाही. काय म्हणाली होतीस तू मला? घाडग्यांच्या प्रतिष्ठेला कधीही धक्का लागू देणार नाही. असं वर तोंड करून मला सांगितलं होतंस ना, आठवत आहे ना? आणि बरोबर नेमकं तेच केलंस तू. हे लग्न तू करू नकोस असा सल्ला तूच दिलास ना शर्मिष्ठाला. अमृता, आणि तेवढं तर तेवढं सरळ त्या घरांकडे जाऊन सांगून आलीस की तुम्ही या लग्नाला नकार कळवा म्हणून.
कारण शर्मिष्ठाला शिकायचंय. हे सगळं कुठल्या अधिकाराने त्यांना सांगितलंस? शर्मिष्ठाची वहिनी, गाडग्यांची सून, ह्या अधिकाराने ना? अधिकार तेवढे कळतात तुला, पण जबाबदारी आणि तारतम्याचं काय? ह्या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा, अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला? घरच्यांना सांगून काहीही उपयोग होणार नाही, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही नकार द्या शर्मिष्ठाला. असंच सांगितलंस ना त्यांना तू? घरचे ते परके आणि परके आपले झाले तुझ्यासाठी. मृदा, तू खरोखरच हे सगळं करून आलीस? मृदुला, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग डॅड. मॉर्निंग डॅड. मॉर्निंग. अरे उभा का, बस 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 बस. बरं, कसे आहात? फाईन. एकदम मजेत. अरे कियारा, इथे का बसली आहेस? त्याच्या बाजूला बस. अगं बस ना, सांगतो सगळं सांगतो. बस 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 बस. बस. दॅट्स ग्रेट. अरे काय टेबल रिकामा, काही मागवलं नाहीत का तुम्ही? अरे असं कसं कर, काय तुम्ही पण. वेटर, कसं आहे, आधी पोटपूजा आणि मग जस्ट आणि मग ह्या रिंग्स तुम्ही एक्सचेंज करायच्या. मग त्याच्यानंतर केक भरवायचा एकमेकांना. मग जंगी ब्रेकफास्ट. चला चला, आय एम एक्साइटेड. कम ऑन. एक मिनिट. जरा कॉल आहे, आलोच. माई, मी आणि अक्षय अक्षयचं तर नावही घेऊ नकोस. घरांकडे तू एकटीच गेली होतीस की नाही? हो, पण एक अक्षरही बोलू नकोस. घाडग्यांची अब्रू घालवण्यापलीकडे काय केलेस तू दुसरं आतापर्यंत? आई, बघा, शेवटी मी म्हणत होते तेच झालं की नाही? हिने मोडलं माझ्या शर्मिष्ठाचं लग्न. आता ना विनंती आहे तुम्हाला, तिला अशी शिक्षा द्या ना की जन्मभर लक्षात राहिली पाहिजे तिच्या. शिक्षा आपल्या माणसांना करतो आपण वसुधा, परक्यांना नाही. माझी शिक्षा घेण्या इतपतही तिची पात्रता नाहीये. चल मृदुला.
माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस तू. किती स्वप्न बघितली होती मी, किती सुरेख स्थळ होतं, सगळं ठरलं होतं, पण तू तिथे जाऊन माती केलीस. मला खात्री होतीच ग, तूच भरवलं असणार हे सगळं माझ्या शर्मिष्ठाच्या मनात. तिचं लग्न मोडलंस तू. आता नाही सोडत मी तुला. तिच्या आयुष्याची माती केलीस, धूळधाण केलीस. आता बघ तुझ्या संसाराचे कसे 12 वाजवते ना मी, ते बघ. दिवस भरले ए पोरी, दिवस भरले. घ्या बॅग भरायला घ्या आता. जो संसारच नाहीये तो मोडण्याची भीती नाहीये मला, पण माईंच्या मनातून मी उतरले. त्याचं काय करू आता? सॉरी गाईज, अर्जंट कॉल होता. शांत का बसलात तुम्ही? अरे मी केवढा एक्साइटेड आहे. कियारा, ह्यातली एक अंगठी ना तू अर्जुनच्या बोटात घाल, आणि अर्जुन त्यातली दुसरी अंगठी तू कियाराच्या बोटात घाल. चला घ्या, अंगठ्या घ्या हातात आपापल्या, म्हणजे दुसऱ्याला घालायच्या. काय रे अर्जुन, इतक्यात नर्वस झालास? नाही म्हणजे दोन्ही अंगठ्या उचलल्यास म्हणून म्हटलं. ऍक्च्युली डॅड, माझी एक रिक्वेस्ट होती. अरे बोल ना, बोल. आज तू जो बोलेगा ना वो हो जाएगा. बोल. जेंटलमॅन्स प्रॉमिस. म्हणजे का? अरे महेश सावंत बोलतात आपल्याला. आपण दिलेला शब्द कधीच मागे घेत नाही. बोल. ऍक्च्युली ही मोमेंट माझ्यासाठी खूप सिक्रेट आणि इम्पॉर्टंट आहे. बरं मग? मग काय नाही, पण माझ्या आई बाबा इथे माझ्या एंगेजमेंटच्या वेळेला हजर असावेत अशी माझी इच्छा आहे. अरे पण अर्जुन, म्हणजे तू ज्या वेळेला इंडियात आला तेव्हा सुरेशचं आणि माझं ठरलं होतं, म्हणजे त्यालाही मान्य होतं. I know that, Dad. But still, it's important to me की ते इथे असावेत. बरं ठीक आहे, बोलवता ना. एकदा रिन एक्सचेंज झाला ना की मोठं फंक्शन करून टाकू आपण. डॅड, ते आता शक्य नाही. मला थोडे बिझनेस कमिटमेंट्स आहेत, त्यामुळे मला आधी ठरवल्यासारखंच उद्या ऑस्ट्रेलियाला जावं लागेल. मी एक काम करतो ना, मी आपल्या आई बाबांना घेऊन 3-4 महिन्यात परत येतो, आणि त्यानंतर तुमच्या मनासारखं आपण खूप मोठा फंक्शन करूया. प्लीज डॅड, आय होप यू अंडरस्टँड. ऑल राईट. म्हणजे आता तूच ठरवलंयस तर मी काय बोलणार ना. निघू आपण परत मुंबईला. मी आलो बिल सेटल कर. थँक्यू डॅड. झालं तुझ्या मनासारखं? अर्जुन यार, thank you so much यार. You're so sweet and I really love you for this. I hope you mean it. पहिला मला शिरा वाढायचा होतास. शिरा वाढ मला. आई अहो, शिरा कोणीच खाल्ला नाहीये. सगळं वातावरण. मी इतके दिवस त्रास सहन केलाय की नाही. आज मी आनंदात आहे.
पण जिनी माझ्या मुलीचं लग्न मोडलं तिचा खरा चेहरा आज सगळ्यांना कळलाय. देव तिला शिक्षा देईलच, नाही दिली तर मी द्या. अमृता, बस तुम्ही, तुलाही वाटत. कोशिंबीर आणायची राहिली. नाही, मी आण. मला बरं नाही वाटत आहे. मी नाही जेवत, तुम्ही जेवा. मृदुला थांब. काकू, मृदुला, माझी शपथ आहे, मृदुला थांब. पण मी जेवणार, मी भरपेट जेवणार आहे आज. लाज वाटते का ग? लाज वाटते? इतके दिवस जिने तुला असं पाठीशी घातलं, तुला सांभाळ ढाल म्हणून समोर उभी राहिली, भरल्या ताटावरनं उठली ती. आमच्या सगळ्यांच्या गाडग्यांच्या सगळ्यांच्या तोंडात गाज जाऊन भरपेट यथेच्छ ढेकर दिल्याशिवाय जी बाई जेवत नाही ना, ती भरल्या ताटावरून उठली. कोणामुळे? नाही नाही, आज तुला भरपेट जेवायलाच पाहिजे. हा, जेव जेव. हा, घे जेव, घे घे ना, सगळं वाटते तुला. थांब, हे अख्खं संपव, अख्खा शिरा संपव. ही घे, ही भाजी वाटते तुला. जेव, सगळं जेव, जेव सगळं. हा, घे 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 घे. हा, जेव, सगळ्यांच्या वाटणीचं जेव. त्यासाठी आलो होतो मी इथे राहायला, माई साहेब. हो, म्हणजे मला ती स्वप्न पडत होतीच, त्यामुळे तिची काळजी वाटतच होती. पण मुख्य काळजी याची वाटत होती की ती तुमच्या घरी नीट वागते की नाही. म्हणजे लग्न झाल्यावर ते प्रकरण झालं होतं ना, तिचं निघून जाणं, मग पोलीस वगैरे. त्यामुळे म्हटलं आता ती नीट वागते का हे बघण्यासाठी आलो होतो मी इथे. अर्थात शर्मिष्ठाचं प्रकरण जे झालं सगळं ते मी इथे येण्याच्या आधी, मी तेव्हा जर इथे असतो ना तर मी तिला नक्की रोखलं असतं. म्हणजे तिने तुम्हाला सगळं विचारून सांगून केलं असतं असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. मी असं ऐकलंय माही की घाऱ्यांच्या घरी अक्षयराव आणि अमृता दोघंही जाणार होते, पण त्यांच्या घरी अमृता एकटीच गेली. मग अक्षयराव कुठे होते तेव्हा? मला असं म्हणायचंय की त्यावेळी अक्षयराव सुद्धा असते तिच्या सोबत तर असं घडलंच नसतं, नाही का? किंवा असं झालं असेल का की त्यांच्याकडे जायचा निर्णय या दोघांनी मिळून घेतला, पण वाईटपणा मात्र फक्त अमृताच्याच पदरात आला. तुम्ही नका यात लक्ष घालू मनोहरपंत. अण्णा आले ना की अण्णा बघतील ना काय करायचं ते. हा आमचा अंतर्गत मामला आहे असं नाही का तुम्हाला वाटत? प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. आता अमृता तुमची लेक असली तरी ती आमच्या घरात राहते म्हटल्यावर तिला आमच्या वर्णानेच वागावं लागेल. आणि तुम्हाला आता तुमच्या घरची आठवण येतच असेल नाही? अमृताचे आई बाबा येऊन सुद्धा 2 दिवस झाले, लोणावळ्याला गेले होते ना ते. तेही तुमच्या आतुरतेने वाट बघत असतील, हो ना? पटतंय ना काय म्हणते ते? हो हो, म्हणजे तसं बरोबरच आहे म्हणा तुमचं म्हणणं. खरं आहे. माई, अण्णा आणि काका आलेत गावाहून. अगं बाई, हो का? चल
हे नेऊन ठेवा हो. हा आणि गुळपाणी घेऊन ये. हो आंटी. लक्षात राहील ना मी काय सांगितलं ते? हो. ये ग. आले आले. मोठी जांबाज आहे ही माई. मला घरातून हाकलूनच द्यायला बघते. पण मी जर का इथनं आत्ताच बाहेर पडलो ना तर डायरेक्ट त्या राक्षसांच्या तावडीत सापडेन. म्हणजे काय करणार? काय डल्ला मारायचा तो आज रात्रीच मारायला लागणार. नाही पण अण्णांना पटवायला पाहिजे. त्यांच्या तोंडून यायला पाहिजे मनोहर पंत रहा 4 दिवस इथे. मनोहर मनोहर लाव तुझी सगळी चतुराई पणाला. आजची रात्र पदरात पडायलाच पाहिजे. हे सगळं कुठल्या अधिकाराने त्यांना सांगितलंस? शर्मिष्ठाची वहिनी, गाडग्यांची सून, हे अधिकाराने ना? अधिकार तेवढे कळतात तुला? ह्या सगळ्यामुळे घाडग्यांची प्रतिष्ठा, अब्रू आपण वेशीवर टांगतोय हे नाही समजलं तुझ्या तीक्ष्ण बुद्धीला? घरचे ते परके आणि परके आपले झाले तुझ्यासाठी. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलंस तू. ती स्वप्न बघितली होती मी. आता नाही सोडत मी तुला. तुझ्या संसाराचे कसे 12 वाजवते ना मी ते बघ. दिवस भरले ए पोरी, दिवस भरले. घ्या बॅग भरायला घ्या आता. अण्णा शेवटी घर ते घर. म्हणजे आपल्या घरी आल्यानंतर जे काही वाटतं ना. अरे बाबा तसं गावचं घरही आपलंच आहे म्हणा. पण आपल्या ह्या घरी आल्यावर मनाला जो काही विसावा वाटतो ना तो जगात कुठेही वाटत नाही. खरंय खरंय. छान. आम्ही आपले वर वाट बघतोय तुमची आणि तुम्ही आपल्या इथेच येऊन बसलायत. घ्या पाणी घ्या. हो, इथे या तुळशी वृंदावनासमोर बसलं ना इतक्या दिवसांनी आल्यावर की मनाला कसा शांतता लाभते. घ्या गोळी घ्या. कसा झाला प्रवास? उत्तम. आपला शामच होता ना चक्रधर. पोटातलं पाणी न हलता गेलो आणि आलो. औषध वेळेवर घेत होते ना? हे तुझं लक्ष होतं ना त्यांच्याकडे? म्हणजे काय माई. बरं आता खाऊन घ्या, चहा वगैरे घ्या, आंघोळ करा आणि अगदी छान आराम करा. हो तर. अरे समारंभ कसा झाला पण? हो समारंभ खूप छान झाला. पण सगळ्यांनी तुला मात्र मिस केलं माई. नाही म्हणजे अण्णांनी सगळं फोनवर वर्णन केलंय पण त्यांच्या तोंडून ऐकण्याची एक वेगळी मजा असते काय. नमस्कार अण्णा साहेब. नमस्कार नमस्कार. नमस्कार देवदत्त साहेब. नमस्कार नमस्कार. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय. हो माई साहेब बसा ना बसा मनोहर पंत बसा. हो या या बसा. अण्णा माई मी फ्रेश होऊन येतो. भाग्यश्री चहा आण मनोहर पंतांना. घ्या ना लाडू घ्या लाडू. हो. नाही माझं खाणं झालेलं आहे. आई सॉरी सॉरी सॉरी. ते मी माझ्या तंद्रीत होते ना म्हणून. डोमलाची तंद्री तुझी. इथे सगळे रिकाम आहे. कशाची तंद्री? कसले विचार आहे डोक्यात? आई ते अण्णा आलेत ना गावाहून, मग स्वयंपाकाचा मेनू बदललाय, त्या तंद्रीत होते मी. अण्णा आले? वा. याच्या आधी अण्णा आल्याची बातमी कळल्यावर कधी एवढा आनंद झाला नाही एवढा आज झाला. आज सोहळा बघायला मिळणार. कोणता सोहळा? वाटलंच होतं मला कंट्या सोहळा म्हणून पावडासारखं काहीतरी विचारणार.
अमृताला ओरडण्याचा सोहळा. आधी माईंनी झापले तिला, आता अण्णा आलेत ना, आता पाच चटणी होणार. ती चटणी होतानाचा सोहळा. कसला विचार करते डोंगल्याचं? काय नाही, इकडे नको करू, भेटायचंय नक्की. मी पिऊ? बाकी मनोहर पंत, बोलण्यात तुमचा हात कुणीही धरू शकणार नाही. अहो तेवढंच भांडवल दिलंय देवाने आमच्यापाशी. म्हणजे जिभेच्या जोरावरच आम्ही जगतो. हो, पण जीभ म्हणजे दुधारी तलवार असते मनोहर पंत. ती जपूनच वापरावी लागते. हो हे म्हणजे अगदी लाखातलं बोललात बरं का माई साहेब. त्याचेच धडे तुमच्याकडून गिरवायला हवेत. अण्णासाहेब, कुठे कधी काय आणि कसं बोलावं हे माई साहेबांच्याकडून शिकायला हवं, नाही का? तर या तारतम्याच्या जोरावरच एवढं मोठं कुटुंब सांभाळून ठेवलंय साधनेनी. मग अण्णासाहेब कसे आहात? उत्तम. अहो गावाला काय शुद्ध हवा पाणी मस्त एकदम. हा. पण तरी सुद्धा शेवटी आपली मठी ती आपली मठी. हो, म्हटलेलंच आहे, होम स्वीट होम. हो ना. अहो मनोहर पंत सुद्धा म्हणत होते की आता मला घरची आठवण येते, जायला हवं मला. पण अहो मीच म्हंटल अण्णा आले की जा, मग नाही हो आम्ही तुम्हाला अडवणार. हो हो हो, हे बाकी खरं. आपण घरापासून दूर राहिलो ना की मग घराची किंमत कळते. घराचं महत्व कळतं आणि ओढ लागते. नाही 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 नाही, आम्ही आता अडवणार नाही अजिबात. हो म्हणजे तसा उद्या निरोप घेणारच आहे मी तुमचा. पण अमृतानी काय नाही, केले ते त्याची काळजी तुम्ही करू नका हो. अमृताची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. बर अण्णासाहेब, तुमचं चालू द्या, मी माझ्या कामाला निघतो. मनोहर पंत काय म्हणत होते? काय केलं अमृतानी? अहो त्यांची लेक आहे ना ती, काळजी वाटणारच त्यांना. हा. या अमृतानं सगळा गोंधळ घातलाय. काय गरज होती शर्मिष्ठाच्या भानगडीत पडायची? उलट ते लग्न ठरलं असतं तर मला इथे वावरायला आणखीच मोकळीक मिळाली असती. आता सगळ्याच नाड्या आवळल्यासारखं झालंय. त्या ठमकाईनी तर आता तुम्हाला या घरात थांबायची गरज नाही असं सरळ सरळ सांगून टाकलंय. भरीत भर ते अण्णासाहेब उगवलेत दिनकरच्या हातातून सगळ्या चाव्या काढून घ्यायला. म्हणजे माझी बोंब. इथे हात मारला नाही तर 6.5 लाखांचं करायचं काय? कसंही करून आज रात्रीच डल्ला मारायला हवा. एकदाच ते 6.5 लाख दिले की मी मोकळा. काय गोंधळ घालून ठेवस का अमू तू? पंचायत झाली ना? पंचायत माझी झाली आहे हा? ना, मी बघून घेईन काय करायचं. कुणीही मला काहीही सांगू नका. तुझी कसली डोंबलाची पंचायत झाली, माझी पंचायत झाली. ते भुंगे माझं डोकं खातायत. काय करायचं काही सुचत नाहीये. खरंच त्या चाव्या
दिनकरच्या ऐवजी अमृताच्या हातात पडल्या असत्या तर माझं काम किती सोपं झालं असतं. हे, उगाच स्वप्नरंजन करण्यात काही पॉइंट नाहीये. उलट आज रात्री काय करायचं याचं प्लॅनिंग करून ठरवायला हवं. रात्र वैरेची आहे रे बाबा मनोहरा. उद्या काय तुला इथे थांबता येणार नाही. जे काय करायचंय ते आजच. मला मात्र या गोष्टीचा फार त्रास झाला. काय वाटलं असेल हो त्या घरांकडच्या मंडळींना? हो ना, घरची सून येऊन परस्पर हे सगळं सांगते. एवढा धक्का बसला असेल त्यांना. हे मुद्दाम ना बदनामी व्हावी ना म्हणून केलंय. अण्णा तुमची मान खाली जावी म्हणून केलं गेलंय हो. आल्यापासनं ना तिचं हे नित्य नेमाने चालू आहे. नाही, घरातल्या घरात ती कशी वागू दे, कसेही वेडं वाकडं वागू दे, पण अहो बाहेरच्यांसमोर आपल्या प्रतिष्ठेचा पंचनामा करायचा असा आणि स्वतःहून जाऊन आपली अब्रू वेशीवर टांगून आली ही. मी आग्रह धरला म्हणून या प्रकरणाच्या मुळाशी जाणं झालं. नाहीतर आतापर्यंत आपण अंधारातच राहिलो असतो. आपल्याला कळलंच नसतं की आपल्याच घरातला माणूस आपल्या पाठीत खंजीर खुपसतोय ते. वसुधाचे म्हणणं मला पटतंय. घाडग्यांच्या संस्कारात हे बसत नाही. अमृता या घरची सून आहे म्हणून माझी मुलगी न तर नात असती ना तर सुखी. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलं. तिच्या जन्माचं नुकसान केलं. एवढं सुंदर स्थळ होतं ते. मला वाटतं अमृताची यात काहीही चूक नाही. अहो मुळात एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? शर्मिष्ठाला हे लग्न नको होतं, अमृताला नव्हे. पण मग तसं तिने आपल्याला सांगायला हवं होतं. तुमच्या हे लक्षात का येत नाहीये की तिने ही गोष्ट आपल्याला का सांगितली नाही, हा प्रश्न आहे. याचा अर्थ तिला आपल्याविषयी विश्वास वाटत नाही. आपल्या मनातली गोष्ट सांगावी इतपत जवळीक वाटत नाही. याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतो. चूक आपली आहे, अमृताची नाहीये. इतकी महत्वाची गोष्ट तिला आपल्या आईला, आपल्या आजीला सांगावीशी वाटली.
थोडा विश्वास वाटला नाही, पण इतक्या कमी दिवसात अमृताला ती सांगावी असा विश्वास वाटला. याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. हे असं का घडलं? आता हा विषय इथेच पुरे. समजलं ना वसुधा? काय ते अमृताने जादू केली आहे ना, काही कळतच नाहीये. एवढा अण्णांसारखा एकदम असा कडक शिस्तीचा माणूस कसे बदलले ते. त्यांनी सरळ सरळ अमृताची बाजू घेतली. हे ना मला पचत नाहीये, पटत नाहीये. माझी तर बोलतीच बंद झाली बाई. झाले ना बोलती बंद? मग कशाला बडबड करतेस? तसं नाही हो माई. हे बट्ट्याबळ केला कोणी तर त्या अमृताने, आणि त्याचा ठपका कोणावर तर तुमच्यावर. हे सहन होत नाहीये असं म्हणते. पण नाहीच सहन करायचं. आणि ठपका माझ्यावर ठेवला गेलाय ना, मग मी बघेन काय करायचं ते. तू नको त्यात पडूस. दाणे सोल. दिनकर आला का? हो. मग त्याला सांग अण्णांकडे तिजोरीच्या किल्ल्या नेऊन दे. हो. जा घेतल्या लगेच किल्ल्या काढून. चांगलं म्हणायचं, दिनकर तू मोठा आहेस ना, मग आता राहू देत हो तुझ्याकडे किल्ल्या. कसलं काय? वा वा, किती छान, असं मस्त वाटतं ना इथे बाल्कनीत. अमृता, मला ना नेहमी असं वाटायचं की आपल्या घराला एक गच्ची असावी, म्हणजे किमान एक अशी बाल्कनी असावी मोठी. छोटा सा घर होगा बादलों की छाओ में, आशा दीवानी मन में बंसुरी बजाए. अरे जाऊ दे जाऊ दे, काय ती जुनी स्वप्न नव्याने बघण्यात आता काही अर्थ नाही ना. बर, तू मला सांग, तू मला इथे का बोलवलं होतं तसं बाल्कनीत? सांगते. हा. काका, मला भांडायचं नाहीये तुमच्याशी. हा? फक्त घरच्यांनी कुणी ऐकू नये, बघू नये म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन आले. ऑनेस्टली सांगते तुम्हाला, तुम्ही इथे राहिल्याने मला खूप टेन्शन येतं. काका, कुठल्याही स्वाभिमानी मुलीला आपल्या माहेरचे लोक इतके दिवस तिच्या सासरी राहणं आवडणार नाही. अगं पण नाही काका, तुम्ही इथे आलेलात माझी तब्येत ठीक आहे का नाही बघायला, हो ना? झाले त्याला 5-6 दिवस. आहे मी ठीक, ठणठणीत आहे अगदी, सगळ्यांना दिसतंय. तरी तुम्ही इथे का थांबलाय? माझं काम कुठे झालं अजून? काय काम? अच्छा, मनात बोलायचं ते मोठ्याने बोललो काय? काका, काय गडबड आहे नक्की? गडबड कसली आली? अजिबात नाही. अमृता, मी काय तुझी नुसती तब्येतीची चौकशी करायला आलो नव्हतो इथे. मला हे पण बघायचं होतं, हे घाडगे आहेत ना, तुला मानाने वागवतायत की नाही. मी जाणारच होतो, पण तेवढ्यात तू ते शर्मिष्ठाचं प्रकरण करून ठेवलं. आता मला सांग अमृता, माई अण्णा तुला मानाने वागवणार आहेत का? कशाला पडलीच नसता त्या फंदात? कारण मनात नसताना जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा काय होतं याचा अनुभव मला आहे. शर्मिष्ठाची अमृता होऊ नये म्हणून मी या सगळ्या फंदात पडले. आणि जाऊ देऊ काका, इकडे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मी मॅनेज करेन. पण मी हात जोडून विनंती करते काका, तुम्ही इथे जास्त दिवस थांबू नका. शर्मिष्ठाबद्दल बोलत असाल तर अक्षय आणि अण्णा माझ्या बाजूनी आहेत. त्यांना माझी बाजू पटली आहे, त्यामुळे माझं टेन्शन थोडं कमी झालं.
तुम्ही पण काळजी करू नका. काका, मला असं वाटतं की घरच्यांनी कोणी तुम्हाला येऊन सांगण्यापेक्षा की तुम्ही जा, मला तो अपमान आवडणार नाही. म्हणून मीच सांगते की प्लीज तुम्ही इथून जा. उद्या सकाळी ब्रेकफास्ट नंतर तुम्ही तुमचा मुक्काम हलवा प्लीज. जुळला सगळा हिशोब. हा, आणि ते घोगळे आले होते का गहाण ठेवलेले दागिने सोडवायला? घोगडे नाही. हा, पण अण्णा, रिजबुडांचे 2 लाखाचे दागिने जे त्यांनी पॉलिश करायला दिले होते ते वर्कशॉप मधून पॉलिश होऊन आलेले आहेत. ते त्याच कप्प्यात ठेवलेत. त्याची स्वतंत्र पिशवी आहे. बर, ती त्या हिशोबाच्या वह्या दे. हो. आणि जरा अमृताला पाठवून दे. हो. आणि दिनकर, अरे तिजोरीच्या चाव्या द्यायला विसरलास. अरे हो 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 हो. मी ते घोगळीन जिसका डर था वही हुआ. चाव्यांचा जुडगा रेड्याकडून यमाकडे गेला. आता मी स्वर्गवासी. अरे 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 मनोहर, आता कशा मिळवशील या चाव्या? अमृता, खरंच मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये, कारण तू माझ्याशी खोटं बोललीस. पण आई, विश्वास ही खूप महत्वाची गोष्ट असते. एकदा का विश्वासाला तडा गेला ना की सगळंच संपतं. आणि पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मी कायमच तुला माझी मुलगी मानत आले. तुझ्यासाठी सगळ्यांशी लढत आले आजपर्यंत. पण आजपर्यंत जे काही घडलंय ते सगळं विसरून जाऊन मी जर का नॉर्मल वागावं असं तुला वाटत असेल तर तसं आता नाही होणार. आणि ज्या दिवशी माझा राग शांत होईल ना त्या दिवशी मी आपणहून येऊन तुझ्याशी बोलेन. आई, अमृता प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करते, तोपर्यंत तू माझी मनधरणी करू नकोस, कारण त्याचा मला खूप त्रास होईल. अमृता, अण्णा बोलवत आहेत पेढीमध्ये. अण्णा का बोलवलं असेल? वा, अण्णासाहेब, तुमचा सहवास काही मला लाभू शकला नाही. म्हणजे नेमकं मी आलो त्या दिवशी तुम्हाला गावाला जावं लागलं. पण तुमच्यासारख्या सत्पुरुषांचा सत्संग महत्वाचा. तो जर आणखी 4 दिवस मिळाला असता तर हो, पण कसं आहे, तो योग असावा लागतो, नशिबात असावं लागतं. हो, खरंय. बरं आहे अण्णासाहेब, मी निघतो आता. हं? म्हणजे मी निघणार आहे उद्या सकाळी ना, पण आज रात्री जेवायच्या वेळी भेटूया. बरं. बरं बरं. बरं.
अमृता, बस ना. अण्णा, अगं बस. अण्णा, मला माहितीये माझं चुकलंय, पण आपली बदनामी करण्याचा हेतू नव्हता हो माझा. शर्मिष्ठाचं सुख एवढंच दिसत होतं मला, आणि या पलीकडे दुसरा कुठला मार्ग सुद्धा नव्हता. हो, आलंय ते माझ्या ध्यानात. कदाचित मी जर तिथे असतो त्यावेळी तर मी सुद्धा रागावलो असतो. पण मी इथे आल्यानंतर साधनेनं मला हे सगळं सांगितलं, त्यामुळे या घटनेचा मी अलिप्तपणे विचार करू शकलो. खडे कसे आपण पारखतो तशी ही घटना मी पारखून घेतली, आणि म्हणूनच तुमच्या बाजूनी कौल दिला. अण्णा, या गोष्टीचा किती आधार वाटतोय मला तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. थँक्यू. अहो, आभार कसले म्हणताय? अहो, जशी आम्हाला आमची शर्मिष्ठा तशाच तुम्ही. हा, पण आता एक लक्षात ठेवायचं, कितीही भीती वाटली, आपलं ऐकणार नाहीत असं जरी वाटलं तरी सुद्धा आम्हाला विश्वासात घ्यायचं. जे काही मनात आहे ते आम्हाला सांगायचं. राहील ना लक्षात? बरं, आता ते सगळं राहू दे. आता आपला जिव्हाळ्याचा विषय. खाण्यापिण्याची हेळसांड नको करूस. वेळच्या वेळी जेवत जा, आणि निघालास की फोन कर. हो, माहितीये तुझं अजून ठरलेलं नाही कधी निघायचं ते, पण ठरेल ना कधीतरी, तेव्हा फोन कर. हो हो, ठेव फोन. बर, फोन ठेवायचीच घाई आला. बरं आहे ना? बरं, त्याच्याशी बोलले आता बरं वाटतंय मलाही. माही, अक्षय इथे हवा होता. अमृताने जे काही करून ठेवलंय ते त्याला कळलंय की नाही देव जाणे. मला नाही वाटत त्याला ठाऊक असेल. पण अमृता असं काहीतरी करेल, मला अजूनही खरं नाही वाटत आहे. जाऊ दे माई, तिला तुमचं दडपण आलं असेल हे मी अगदीच समजू शकते, पण तिने मलाही नाही विश्वासात घेतलं, आणि हे मला खूप लागलंय. ती इतक्या बेजबाबदारपणे वागू शकेल याची मी अपेक्षाही केली नव्हती कधी. माई, मी खूप अस्वस्थ झाली हो. मला खरंच काही सुचत नाही. तुला सांगितलं ना मी, पण तरी सुद्धा डोक्यातून हे विचार काढून टाक. खूप त्रास होईल तुला या गोष्टीचा. दुसऱ्या कशात तरी मन रमव. अमृताचे काका उद्या मुक्काम हलवत आहेत. प्रभुणांकडे डबा द्यावा लागेल ना आपल्याला. तू डिंकाच्या लाडवांची तयारी कर. ताजे ताजे डिंक लाडू करून देऊ त्यांना. करते, पण जाऊ देत नाही एकदाचे लवकर. मृदुला, सॉरी माई, पण अमृता जे काही वागली आहे ना, त्यामुळे तिच्या संबंधित असलेली कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्यक्ती, त्यांचा आता मला खूप त्रास होत आहे. मला खरंच काही सुचत नाहीये माई.
अण्णा पण मला यात गडबड वाटते. मग सांगा ना काय वाटतंय? भिंग हवं का? नाही, डोळ्यांचाच वापर भिंगासारखा करायचा असं तुम्हीच सांगितलेलं ना. अरे वा, अजून लक्षात आहे तुमच्या. छान छान. सरे अण्णा, तुमची हरकत नसेल तर माझ्या खोलीत जाऊन एकदा तपासून घेऊ का? हो, पण कसं काय? रत्नपारखीची रसायनं आहेत तुमच्याकडे? एक्झॅक्टली तसं नाही, पण माझी आहे एक पद्धत. हो ठीक आहे, हवा तेवढा वेळ घ्या. आणि हो, तपासल्यानंतर जो काही निष्कर्ष असेल तो येऊन मला सांगा. आणि हो, त्या निष्कर्षापर्यंत तुम्ही कशा आलात तेही सांगायचं बरं का? सावकाश सांगा. हा, आणि ह्या घ्या किल्ल्या. खडे तपासून झाले की ते तिजोरीत आणून व्यवस्थित ठेवायचे आणि किल्ल्या ताबडतोब माझ्याकडे आणून द्यायच्या. येते मी. आत येऊ का? अगं विचारतेस काय? ये. काय झालं? अगं काही झालं नाहीये. आनंद गेलाय आंघोळ करायला वॉशरूम मध्ये, आणि तो आंघोळ करायला गेलाय म्हटल्यावर ना निदान 1 तास तरी बाहेर येणार नाही. त्यात मी आता ना शेंगदाणे भाजून आले, सो पूर्ण घामाघूम झाले. मी तुझं वॉशरूम यूज करू? अगं त्यात काय, जा कर यूज. हे काय करतेस? अगं अण्णांनी मला टास्क दिलाय. या सगळ्या पोळ्यांमधलं ना मला खोटं पोळं शोधून काढायचंय. अय्या, पण तू हे कसं शोधून काढणार? अगं खडे पारखण्याच्या ना खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे जे खोटं पोळं असेल ना तर ते प्लास्टिक किंवा बोनने केलेलं असतं आणि त्याला डाय केलेला असतो. त्यामुळे ऍसिटोन वापरून मी लगेच ओळखू शकेन. ऍसिटोन म्हणजे नेल पेंट रिमूव्हर ना? करेक्ट. त्यामुळे या पोळ्यांमधलं जर कुठलं खोटं पोळं असेल ना तर त्याचा रंग या बडवरती लगेचच येईल, कारण मी हे ऍसिटोन वापरून प्रत्येक पोळं टेस्ट करेन. थांबा, आता मजा बघ. 1-1 मिनिट हातातून निसटून चाललंय. फक्त आजचीच रात्र हातात आहे. काय करावं काही सुचत नाहीये. चावीचा ठसा घ्यायला साबण आणलाय, पण संधी मिळायला हवी ना. आधीच एकतर त्या अमृताला माझा संशय आलेला दिसतोय. फार 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 सावधपणे वागावं लागणार आहे मनोहर. नाही पण थांबून चालणार नाही. अमृताच्या खोलीवर घिरट्या घालत बसाव्या लागणार, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चल 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 मनोहर, कर ही या आणि घाल उडी. हे बघ, आता आपण हे लास्ट पोळं ट्राय करूया. अय्या अगं किती सॉलिड आहे हे. बघ, म्हणजे हेच खोटं पोळं आहे. आता मी लगेच अण्णांना हे सांगून येते. अमृत ऐक ना, मला फेस वॉश हवा होता. हो देते, एकच मिनिट. अरे वा वा वा. आता अमृता चालली अण्णा साहेबांना भेटायला. भाग्यश्री बाथरूम मध्ये बंद आणि तिजोरीची चावी एकटीच आहे खोलीत. तिचा ठसा लगेच घेणार या साबणावर. जा अमृता, जा लवकर. काय नाही, म्हणजे आपलं हे हा अक्षयराव आहेत का बघायला आलो होतो. अक्षय ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला गेलाय, माहिती नाहीये तुम्हाला?
माझ्या डोक्याचं काय झालं तेच मला कळत नाही. बघ ना, मी विसरूनच गेलो, लक्षातच नाही. बर, निघतो मी. अमृता, अगं माझा टॉवेल दे ना. अमृता प्लीज जरा टॉवेल दे ना. अमृता, अगं कुठेस तू? टॉवेल दे ना मला. टॉवेलची तर घडी होती. टॉवेल कसा काय विस्कटला? अमृता, अमृता कुठे गेली आता ही? जाऊ दे, मी टॉवेल न्यायला आले होते. आता ही भाग्यश्री पुन्हा बाहेर यायच्यात माझं भाग्य चमकवायला लागेल. मिळाला ठसा.